अंबरनाथमध्ये एका बिल्डरच्या 20 वर्षीय मुलाचं 40 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यानंतर पोलिसांनी अतिशय वेगाने चक्र फिरवत अवघ्या 12 तासातच अपहरण झालेल्या मुलाची सुटका करत 10 अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्यात। अंबरनाथ पश्चिम भागात राहणाऱ्या एका बिल्डरचा 20 वर्षाचा मुलगा मंगळवारी सकाळी घरातून त्याच्या स्विफ्ट कारनं साईटवर जाण्यासाठी निघाला होता। यावर त्याच्या मागावर असलेल्या एर्टिगा कारमधील अपहरणकर्त्यांनी ती गाडी आडवी घालून त्याचं अपहरण केलं। त्यानंतर त्याच्याच फोनवरून फोन लावत 40 कोटी रुपयांची मागणी केली। हा प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली व त्यांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून बिल्डर वडिलांनी अपहरणकर्त्याशी तडजोड करून खंडणीची रक्कम 40 कोटीवरून 7 कोटी ते 7 कोटीवरून 2 कोटींवर आणत पैसे देण्याची तयारी दर्शवली। त्यावेळीच ओला कार बुक करून त्यामध्ये हे पैसे ठेवा, ती गाडी आम्ही सांगतो त्या ठिकाणी पाठवा अशी मागणी या अपहरणकर्त्यांनी केली। ही गाडी अंबरनाथ MIDC ते नेवाई नाका आणि तिथून कटई नाक्याला अपहरणकर्त्यांनी बोलावून घेतली। मात्र पोलिसांनी सापळा रचल्याची शंका आल्यामुळे अपहरणकर्त्यांनी पैसे नको असे सांगत संपर्क संपवला। त्यामुळे अपहरण झालेल्या मुलाला धोका निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्त्याचा शोध घेत भिवंडीच्या पडघा परिसरातून 10 अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या। काल दिनांक 24 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास बांधकाम व्यावसायिक श्री संजय गबाजी शेळके राहणार अंबरनाथ पश्चिम यांचा 20 वर्षाचा मुलगा घरून त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी निघालेला असताना रस्त्यामध्ये एर्टिगा गाडी आडवी घालून त्याची गाडी अडवण्यात आली आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं। त्याला अपहरण केल्यानंतर त्या गाडीमध्ये बुरखाधारी जे काही आरोपी होते त्यांनी व्हिडिओ कॉलवर त्या अपहरण त्यानंतर ही माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथे तात्काळ संबंधित कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्याच्या तपासासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं। हे ऑपरेशन राबवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री डुबरे सर, सहपोलीस आयुक्त श्री चव्हाण सर, अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब आणि आम्ही सर्व टीम यामध्ये नियोजन आणि कार्यवाहीमध्ये सहभागी झालो। यामध्ये वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या। सर्वप्रथम त्या फोनचा क्रमांक, त्या व्यक्तीचा अल्टरनेट क्रमांक किंवा इतर तांत्रिक बाबी निष्पन्न करून त्या फोनचं पूर्णपणे तांत्रिक विश्लेषण, त्याचप्रमाणे इतर ट्रेसिंग देखील करण्यात आलं। त्या आधारे दिवसभर वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या। या तपासाअंती मोबाईल लोकेशन तपासलं असता आरोपींची मूव्हमेंट सुरुवातीला बारवी डॅमच्या परिसरात झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पहिल्यांदा नाकाबंदी लावण्यात आली। त्यानंतर त्या परिसरामध्ये बारवी डॅम परिसरामध्ये तपास करण्यात आला। तेथील सर्व जे काही फार्म हाऊसेस, हॉटेल, लॉजेस, ढाबे आहेत ते तपासण्यासाठी एक टीम काम करत राहील। त्यानंतर संबंधित आरोपी हे तक्रारदारांना वारंवार फोन करत होते आणि खंडणीची मागणी करत होते आणि धमकी देत होते। ते करत असताना सुरुवातीला 40 कोटी, नंतर 7 कोटी आणि शेवटी 2 कोटी देण्याच्या याच्यावर एकमत करण्यात आलं। हे सर्व करत असताना पोलीस टीम फिर्यादीसोबत होती। दोघांच्या समन्वयानं ते फोन रेकॉर्ड करण्यात आले, टॅप करण्यात आले। त्यानंतर खंडणी मुलगा सुरक्षित परत मिळवणं हे पहिलं उद्देश असल्यामुळे ते देण्याचं मान्य करून पुढील तसेच याच परिसरातील भिसे धरण भागातून अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी सुटका केली। या अपहरणकर्त्यांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसी,
एक एअर गन आणि कोयता यासह 3 गाड्याही जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे अपहरण झाल्यापासून अवघ्या 12 तासात आरोपीचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली. यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस दलातील 100 पेक्षाही अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे या कामगिरीनंतर पोलिसांचं कौतुक होतंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.